विविध राजकीय मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. सर, आज सकाळी भाई जगताप जे आहेत मुंबईचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी असं म्हटलं आहे की राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही आम्ही आघाडीत लढणार नाही. मुंबई मनपात आम्ही म्हणजे स्वतंत्र लढणार असे त्यांनी घोषणा केली. अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशा स्वरूपाची भावना आहे आणि त्यांनी ती भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. यावर पक्ष जो एकत्रित बसून नेतृत्वाशी आणि सहकार्याशी चर्चा करून आवश्यक तो निर्णय निवडणुका जाहीर होता क्षणी निश्चित घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जे काही नवीनच आमदार निवडून आलेले असे जवळपास 54 आमदारांना 5 कोटी असे प्रत्येकी 270 कोटींचा निधी सरकारने दिलेला आहे. खरं तर ही सौगात आहे निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर. निवडणुका आल्यानंतर जो एक खेळ खेळला जातोय, पैसा फेक तमाशा देख, हा अत्यंत दुर्दैवी आहे. विकास निधीच्या अनुषंगानं जर निधी दिला जात असेल तर तो स्वागतार्ह आहे, मात्र त्यामध्ये क्रम ठरवला पाहिजे. त्यामध्ये मानव विकासाचा निर्देशांकाच्या अनुषंगानं निधीचं वितरण झालं पाहिजे. मात्र या सगळ्या गोष्टींना, सरसकट धोरणांना हरताळ फासून केवळ भ्रष्टाचार करण्याकरता मोकळं रान हा सत्ताधारी जे आहेत ते आपल्या आमदारांना आणि आपल्या कडबोळांना त्यांनी भ्रष्ट कारभाराच्या अनुषंगानं अशा निधीचं वितरण करण्याचा घाट हा आल्या दिवशी घातल्या जात असल्याचं दुर्दैवाने आपल्याला बघायला मिळतंय. नाही, पण एकीकडे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे. त्यांना पॅकेजही जाहीर झाले, अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्या पार्श्वभूमीवर हा 5 कोटी निधी प्रत्येक 54 आमदारांना 270 कोटी कसे वाटतं? निश्चित शेतकऱ्यांना कर्जमाफी करता पैसे नाही, हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्याकरता पैसे नाही. मात्र या निवडणुकीमध्ये पैसा हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवण्याकरता, उधळण्याकरता, निवडणुका जिंकण्याच्या अनुषंगानं यांच्याजवळ पैसे आहेत. शक्ती महाबीट मार्ग करण्याकरता 88,000 कोटी रुपयाचा पैसा आहे. एकंदरीत काय तर सरकार तुपाशी आणि बाकीचे सगळे जे आहेत ते उपाशी, आणि विशेष करून शेतकरी उपाशी, हे धोरण या सरकारचं आहे. पॅकेजचा पैसा मिळालेला नाही. एवढंच नव्हे तर जे घरकुल आहेत, पंतप्रधान आवास योजना, त्याचाही दिवाळीपूर्वीचाही हप्ता हा लाभार्थ्यांना मिळालेला नाही. एकीकडे अशी अवस्था आहे तर दुसरीकडे असा पैसा फेक तमाशा देखचा खेळ हे सरकार दुर्दैवानं खेळत आहे. मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध निर्माते महेश कोठारे म्हणतात की मी मोदींचा भक्त आहे. त्यांनी मोदींचं गुणगान गावं, आरती पण गावी. मात्र जे मापदंड आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या, त्या मापदंडामध्ये मोदीची भक्ती का आहे? म्हणजे त्यांनी बेकारी वाढवली म्हणून आहे, भ्रष्टाचार वाढवला म्हणून आहे, का उठसूट ते फेकोगिरी करतात, चाटा मारतात म्हणून आहे? यातल्या कोणत्या गुणाला भाळून नेमकेपणानं ते त्यांचे भक्त आहेत हे एकदा त्यांनी जाहीर करावं. कारण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपण मागे झालेलो आहेत. हंगर इंडेक्समध्ये आपण दुर्दैवानं त्यातही आपली पिछाडी झालेली आहे. जगाच्या मापदंडामधला GDP तोही आपला कमी झालेला आहे. या देशातला श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे, गरीब हा अधिक गरीब होत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव नाही. शाळेमधून गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे. उच्च शिक्षणाकरता 12वी पास झाल्यानंतर आता शिक्षण घेण्याकरता भारतातले नागरिक तयार नाही. म्हणजे ही सगळी एकीकडे परिस्थिती असताना त्यांची जी भक्ती आहे, या भक्तीच्या मागे त्यांची प्रेरणा काय हे त्यांनी जर एकदा सांगितलं तर संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्यानुसार त्यांच्या भक्तीचा आम्हालाही आदर करता येईल. अन्यथा संविधान बदलायला निघालेल्या मोदींना संविधान बदला म्हणून जर त्यांचा पाठिंबा आणि जर भक्ती असेल तर मात्र निश्चित ती दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह देखील आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि भाजप नेते नवनीत राणा हे असं म्हणतात की ठाकरे बंधू हे फक्त सत्तेसाठी, पैशासाठी आणि तोडीपाणी करण्यासाठी एकत्र आले आहे. ठाकरे नाव हे फक्त मजबुरीचं झालं आहे असं त्या म्हणतात. त्यांच्या म्हणण्याला विशेष गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना गरज पडली तर ते पुन्हा ठाकरे बंधूंचंच गुणगान गायलाही कमी करणार नाही. त्यामुळे एकेकाळी ठाकरेंच्या आरत्या ओवाळणाऱ्या माजी खासदारांनी आता हा नवीन जो शोध लावलेला आहे, यामागे निश्चित भाजपला जवळ करण्याचा किंवा भाजपला खुश करण्याचा त्यामागचा त्यांचा हेतू असू शकतो. शनिवार वाड्याचा मुद्दा हा फक्त भाजपचे जे काय मुरलीधर मोहोळ आहेत यांना वाचवण्यासाठी काढला आहे असं विरोधक सुषमा अंधारे ज्या आहेत त्यांनी दावा केला आहे. म्हणजे शनिवार वाड्याचा जो प्रश्न आहे तो यांना वाचवण्यासाठीच. ज्या शनिवार वाड्यामध्ये बाजीरावांची मस्तानी होती, बाजीरावांचा मुलगा हा देखील मुस्लिम होता, त्याचे तडगे आहेत आणि तिथे पेशव्यांचे साम्राज्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या त्यामध्ये
मुस्लिम समाजाच्या सोबत त्यांनी कशा प्रकारे सौहार्दपूर्ण वातावरण होतं तेही सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे संस्कृती लयास नेत असताना पेशवाईंनी हिंदू धर्मच कसा डुबवला याचे देखील अनेक उदाहरणं आहे. याच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंवर पेशव्यांच्याच हस्तकांनी कसं शेण फेकलं पुढच्या काळात हे देखील साक्षी आहे. त्यामुळे हा निश्चित स्टंट आहे. मागे गरबा बंद करायला गेल्यानंतर कुठेतरी तो विषय अंगलट आला. त्यामध्ये या प्रकरणापूर्वी स्वतःची खासदार महोदया ज्या आहेत त्या अब्रू राखण्याचाही प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भावी मुख्यमंत्री म्हणून मोहळांना जी स्वप्न पडू लागलेली आहेत त्या स्वप्नांना कुठे आडकाठी येऊ नये करिताही हा नसता मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. मात्र पुणेकर या सर्व प्रयत्नांना करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काल अंबरनाथमध्ये एका 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे, आणि जी रुग्णवाहिका मिळाली नाही ती एका VIP मूव्हमेंटसाठी वापरण्यात आली. सामान्य माणसाच्या जीवाला किंमत नाही. मोदींच्या काळात पिझ्झा इज रिचर फास्टर दॅन ॲम्ब्युलन्स ही पिझ्झा कंपनीची जी जाहिरात आहे ती या घटनेच्या निमित्तानं तंतोतंत खरी झालेली आहे. आणि या घटनेला VIP कल्चर आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे हे दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. तर नक्कीच हे होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.